अरे चला लक्ष द्या. हाँ, कल हमने न्यू चैप्टर स्टार्ट किया. हाँ, लेंसेस में. ठीक है. बोलो एक बार. देर आर टू टाइप्स ऑफ लेंसेस. कौन सा है? कॉनकेव लेंस, कॉन्वेक्स लेंस. कौन से लेंस को कॉन्वर्जिंग बोलते हैं, कौन से लेंस को डाइवर्जिंग बोलते हैं? कॉन्वेक्स लेंस. कॉन्वेक्स होता है कॉन्वर्जिंग, कॉनकेव होता है आपका डायवर्जिंग. ठीक है. उसके बाद फिर हमने वो 6 डेफिनेशन लिया. गर्ल स्टूडेंट म्हणून तुम्ही वर बसता का? प्लीज टाइमपास नका करू, लक्ष द्या. पहला डेफिनेशन क्या था? फर्स्ट वन क्या था? पहला क्या था? सेंटर ऑफ कर्वेचर. अरे सांगा, मी बोला तर याद लूंगा. किती लोकांनी केले लर्न? एक पण नसेल केले. सेंटर ऑफ कर्वेचर. इज कॉल्ड सेंटर ऑफ कर्वेचर. कितना सेंटर ऑफ कर्वेचर रहता है? एक रहता है या दो रहता है? हाँ, देर आर टू सेंटर ऑफ कर्वेचर. एक रहेगा C1, एक रहेगा C2. उसके बाद क्या था? रेड जागा करू का इकडे? हा, आज मुलींच्या मध्ये बसवेला. नाही, मध्ये बसू दे ना त्यांना, तर लाज वाटेल त्यांना. हाँ, उसके बाद रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर क्या क्या है? सेंटर ऑफ कर्वेचर इज द हुज. हाँ बोल चल, बोल बोल चल, बोल लवकर चल. उसके बाद उसके बाद थर्ड वन. उसके बाद है प्रिंसिपल एक्सिस. द इमेजिनरी लाइन पासिंग थ्रू सेंटर इज कॉल्ड एज प्रिंसिपल एक्सिस. नेक्स्ट वन. बाकी लोक तुमचं चालू आहे. हा, ऑप्टिकल सेंटर. विदाउट चेंजिंग देयर पाथ इज कॉल्ड एज ऑप्टिकल सेंटर. उसके बाद प्रिंसिपल फोकस. उसका दो डेफिनेशन है, एक कॉन्वेक्स के लिए, एक कॉनकेव के लिए. प्रिंसिपल एक्स आफ्टर रिफ्रैक्शन इज कॉल्ड एज प्रिंसिपल फोकस ऑफ कॉनकेव लेंस और ऑफ कॉन्वेक्स लेंस. और इधर क्या होता है? दे आर अपियर टू मीट. एक्चुअली मीट नहीं होता, लेकिन दे आर अपियर टू मीट, तो वो रहेगा आपका डाइवर्जिंग. प्रिंसिपल फोकस ऑफ डाइवर्जिंग लेंस. उसके बाद नेक्स्ट वन. नेक्स्ट था आपका फोकल लेंथ. द डिस्टेंस बिटवीन ऑप्टिकल सेंटर एंड प्रिंसिपल फोकस ऑफ लेंस इज कॉल्ड इट्स फोकल लेंथ. ठीक है. आणि फोकल लेंथचा फॉर्म्यूला चाहे तो लिख लो. एफ इज इक्वल टू रहेगा R/2. एफ इज इक्वल टू R/2. फॉर्मूला लिखूंगे, कल लिखा नहीं. एफ इज इक्वल टू R/2. ठीक है. देखो फिर कल हे काढू नका. कल हमने देखा. ये रहेगा आपका कॉन्वेक्स लेंस, ये रहेगा आपका कॉनकेव लेंस. हाँ, इसको इसको हम बोलते हैं कॉन्वर्जिंग लेंस, इसको हम बोलते हैं डाइवर्जिंग लेंस. हाँ, इधर और क्लियर है देखो. हाँ, क्योंकि यहाँ पे कॉन्वर्जिंग क्यों बोलते हैं? क्योंकि एक्चुअल रिफ्रैक्शन होने के बाद, मतलब दिस इज इंसिडेंट रे, ये रहता है इंसिडेंट रे, ये रहेगा इंसिडेंट रे. फिर ये एक्चुअल पास हो रहा है फोकस से, और ये एक जगह पे मीट हो रहा है. देयरफॉर इट इज कॉल्ड कॉन्वर्जिंग लेंस. अगर हम कॉनकेव की बात करें, तो यहाँ से इंसिडेंट रे आया, उसका रिफ्रैक्शन गया इधर. यहाँ से इंसिडेंट रे आया, इसका रिफ्रैक्शन गया इधर. तो यहाँ पे पता नहीं ये कहाँ मिलेंगे, तो हम इसको क्या करते हैं? डैश डैश करके इसको एक्चुअल में हम क्या करते हैं? मीट करते हैं. तो ये रियल नहीं है, ये क्या आपका इमेजनरी है, मतलब यहाँ पे ऐसे दिखेगा, इसलिए इसको हम बोलते हैं दिस इज कॉल्ड डाइवर्जिंग लेंस. ठीक है. तो अभी सिलेबस में आपको इसका इमेज फॉर्मेशन है, जे तुम्हाला मिरर मध्ये होतं, आठवतं? हाँ, तो ये 6 केसेस है. देखो, ये हमको 1 बाय 1 देखना है. 6 केसेस मतलब ऑब्जेक्ट
पोजिशन ऑफ ऑब्जेक्ट कहाँ पे है, तो ॲट इन्फिनिटी. ये लवकर. हां लवकर. एकटाच आहे तू, एकटाच. हा पहिला ऍडमिशन आहे त्याचं, त्याला मान द्यायला पाहिजे ना. चल लवकर. उद्या नारळ वगैरे पण आणू तुझ्यासाठी. शाल तेवढी लायकी अजून नाहीये. नारळच घे. ठीक है, तो ये 6 केसेस है. तो ये 6 केसेस कैसे फॉर्म होता है, उसका इमेज फॉर्मेशन हमको देखना है. ठीक है, तो ये सब इमेज फॉर्मेशन के लिए, जसं मिरर मध्ये कॉन्केव मिरर में 6 केसेस था और कॉन्वेक्स में 2 केसेस था. लेंसेस में इसका उल्टा, कॉन्वेक्स लेंस में 6 केसेस है और इसमें आपका 2 केसेस रहेगा. तो ये अगर हमको पढ़ना है तो उसके लिए कुछ रूल्स है. तो वो रूल्स ये भी आपको एग्जाम में पूछते हैं, तो वो 3 रूल्स हम पहले देखेंगे वन बाय वन. हाँ, तो अभी हेडिंग दो. इमेज फॉर्म बाय कॉन्वेक्स लेंस. इमेज फॉर्म बाय कॉन्वेक्स लेंस. हाँ आधी रूल्स बघू. इमेज रूल्स फॉर, ऐसे दो हेडिंग. रूल्स फॉर इमेज फॉर्म बाय कॉन्वेक्स एंड कॉन्केव लेंस, ऐसा. हाँ पहले सांगतो नंतर काढा. दिस इज कॉन्वेक्स लेंस. हाँ, यहाँ से एक रे पास हो रहा है. दिस इज पैरेलल टू ये आपका प्रिंसिपल एक्सिस है. तो दिस इज इंसिडेंट रे. एरो भी आपको दिखाना है. एरो दिखाओगे तो आपको मास मिलेगा. तो दिस इज इंसिडेंट रे. दिस इज पैरेलल टू प्रिंसिपल एक्सिस. तो यहाँ से जब आएगा तो इसका क्या होगा, रिफ्रैक्शन. और इसका रिफ्रैक्शन कहाँ से पास होगा, तो इट विल पास थ्रू फोकस. सेकेंड सेम इंसिडेंट रे, इसका रिफ्रैक्शन हो रहा है तो ये कहाँ से पास होगा, फोकस से. तो रूल क्या है देखो. व्हेन द इंसिडेंट रे इज पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस. ये इंसिडेंट रे है. इंसिडेंट रे है किसको पैरेलल है, प्रिंसिपल एक्सिस. द रिफ्रैक्टेड रे पासेस थ्रू द प्रिंसिपल फोकस. तो रिफ्रैक्टेड रे आपका कहाँ से पास होगा, तो इट विल पास थ्रू प्रिंसिपल फोकस. चल लवकर ये पुढे. हाँ तुझ. तो इट विल पास थ्रू प्रिंसिपल फोकस. हाँ, तो प्रिंसिपल फोकस मतलब उसका इमेज कहाँ पे फॉर्म होगा, ऑन द अदर साइड ऑफ लेंस. लेंस का मेन साइड इधर है लेकिन इमेज कहाँ पे फॉर्म हो रहा है, ये साइड में फॉर्म हो रहा है. लवकर ये बेटा सर. का पप्पांना कॉल करू. हाँ मग ये लवकर सर. हाँ कॉन्वेक्स. हाँ लिहायचं. डायग्राम निकालो और लिखो. त्याला स्केल व्हीलची गरज नाही आहे, नॉर्मल निकालो. हाँ, तो ते बाकीचं नंतर तुम्ही घरी करा स्केल व्हीलने. मेन जेव्हा डायग्राम काढू तेव्हा. आता हे रूल्स आहे, रूल्सला हे करा लवकर. आहे बाबा. तू काय करत होता मला माहिती आहे ना. आणि तुला मी सांगितलंय माझ्या लेक्चरला पुढेच बसायचं. इकडे बसवतो, ये लवकर. याच्या जवळ सर. नाही हे घे, हे देऊ का, मेजरमेंट तुला पाहिजे ना. अरे जेव्हा मेन काढू आपण 6 केसेस तेव्हा मेजरमेंट घेऊ. आता नॉर्मल काढा.
ठीक आहे झालंय. इकडचं झालं तर मी पुढे जाईल हा. हाँ तब तक चलो आप लोग ने बोलना है. अश्विन रूल बोलना है चलो. रूल वाचायचं लवकर. अय प्रिन्सिपल ऍक्सेस आहे ते. हाँ चलो गर्ल्स स्टूडेंट ऊपर वाले बोलना है. रूल बोला पर स्टार्ट. चलो आप लोग बोलो चलो. ठीक है अदर साइड ऑफ द लेन्स. चलो नेक्स्ट वन. नाही अरे नाही थांबणार तुम्ही. तुम्ही टाइमपास करतात. तुम्ही काय लहान मुलं आहे का. चलो सेकंड वन. बिलकुल नाही. सेकंड वन. हा आणि काय कंप्लेंट असेल तर तुमच्या पॅरेंट्सला सांगा मग मी बोलतो त्यांच्याशी काय. ठीक है. सेकंड नहीं रूल नंबर 2 नहीं है. वो था आपका कॉन्वेक्स के लिए. दिस इज फॉर कॉन्केव लेंस. अरे हे रूल आहेत बाबा केसेस नाही आहेत. रूल्स हम देख रहे. हाँ ध्यान ध्यान दो. देखो पहले समझूं गया. यहां से दिस इज इंसिडेंट रे. हाँ तो इसका रिफ्रैक्शन होगा ये जाएगा इधर. हाँ लेकिन इधर कहाँ जाएगा वो पता नहीं. यहाँ मैं इधर लिया इधर तो ये जाएगा आपका इधर. दिस इज इंसिडेंट रे दिस इज रिफ्रैक्टेड रे. हाँ तो मैं क्या करूँगा इधर से डॉट डॉट लिया. इधर से डॉट डॉट लिया तो ये कहाँ पे मीट होगा. प्रिंसिपल फोकस पे मीट होगा. ठीक है. सो द रे अपीयर्स टू डाइवर्स फ्रॉम प्रिंसिपल फोकस लोकेटेड ऑन द साइड ऑफ द लेंस. ठीक है लिखो चलो. हाँ कालच सांगितलं. हाँ बोला बेटा. कॉनकेव लिहितो इथे. मॅम ने अटेंडन्स घेतली होती का नाही. झालं हर्षित. चलो जा रहा हूं नेक्स्ट. सेकेंड रूल. बिल्कुल नहीं. रूल नंबर 2. रूल नंबर 2. ये एकदम इसका. हाँ ये एकदम इसका पहला जो रूल लिखा उसका एकदम उल्टा. हाँ पहले रूल लिखो फिर बोलता हूँ. वेन द इंसिडेंट रे लिखो सेकंड रूल. हो अरे सगळं एकाच वेळी कसं करायचं रे. तुझ्या घरचे आलेत घ्यायला जातोस का. हाँ मग जाऊ शकतो तू. हाँ रूल लिखना सेकंड. जो पहला रूल एकदम उसका उल्टा. वेन द इंसिडेंट रे. काय आज शांत बसलायस. कस काय रे शांत बसला. तू आज ठरवलं का अभ्यास करायचा. गुड. सिरियस. अरे तो पहिलेच बसला होता. तो स्वतःहून बसला ना. अरे गप ना. हा ना.
असंच रोज बसत जा म्हणजे अभ्यास होईल तुझा. हा वेन when the incident ray when the incident rays passes through focus when the incident ray is passes through focus. ए जास्त इंग्लिश मारू नको आहे ते लिही चल. When the incident rays passes through focus, the refracted rays the refracted rays parallel to the principal axis. The refracted rays parallel to principal axis. हाँ म्हणजे काय सर. हाँ डायग्राम में देखो. सब लोगों ने ध्यान देना. दिस इज ये आपका प्रिंसिपल फोकस है. तो इंसिडेंट रे आपका पास हो रहा है कहाँ से, फोकस से. तो इसका रिफ्रैक्शन कैसे होगा. तो इसका रिफ्रैक्शन जाएगा सीधा पैरेलल टू प्रिंसिपल एक्सिस. ये आपका प्रिंसिपल एक्सिस है तो उसके पैरेलल में इसका रिफ्रैक्शन होगा. ठीक है. पहला रूल त्याच्या एकदम उल्टा. पहले रूल में क्या था. व्हेन द इंसिडेंट रे इज पैरेलल टू प्रिंसिपल एक्सिस तो उसका रिफ्रैक्शन फोकस से होता है. यहाँ पे उल्टा, अगर फोकस से पास होगा तो रिफ्रैक्शन कहाँ से होगा, पैरेलल टू प्रिंसिपल एक्सिस. याला सायकलची चावी द्या रे याला. ठीक है. हाँ बोलो चलो. आप लोग बोलो चलो रूल बोलना. हाँ चलो आप लोग. हा तुमची एवढी आई वडिलांनी एवढी फीस भरली पहिली ते 10वी 9वी पर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही झाला. हा पहिली दुसरीतल्या सारखे वागताय तुम्ही. आप लोग कुठे तो गायबच झाला. आणि तो हा पण प्रणव. हा चलो याचा फक्त डायग्राम काढा. तुमच्याच वर्गात आहे ना माहित नाही. तुम्ही सेमीला आहे ना माहित. हाँ चलो कॉनकेव के लिए निकालना. झालं काढून. अरे देखो दिस इज इंसिडेंट रे. हाँ तो ये अपीयर टू पास थ्रू फोकस तो इसका रिफ्रैक्शन कैसे होगा, पैरेलल टू प्रिंसिपल एक्सिस. नाही नाही तू लिहिलीस का. तू लिह. ते त्याच आहे बेटा जे आधीचं आपण लिहिलं ना तसंच आहे. ती वरची जी लिहिली ना आपण याला तीच आहे. ए सासू सुना ऐ. रूल नहीं उसका सेमी. हाँ चलो लास्ट लास्ट रूल थर्ड वन.
when the incident ray passes through optical center. Third one लिखना. When the incident ray passes through optical center of the lens. When the incident ray passes through the optical center of the lens. When the incident ray passes through the optical center of the lens, it passes without changing its direction. It passes without changing its direction. मतलब इसका रिफ्रैक्शन नहीं होगा अगर आपका इंसिडेंट रे ऑप्टिकल सेंटर से पास होगा. अरे काही नाव लिहू नका ते तुमच्या पॅरेंट्स वाचतात हा, लक्षात ठेवा. मी तसंच मेसेज करेल ते नंतर तुम्ही ठरवा तुमचं काय करायचं तुम्हाला. हा ते असू द्या, मी तसंच मेसेज पाठवतो, तुम्ही बघा पॅरेंट्सशी बोला काय. घेतली होती अटेंडन्स. ठीक आहे जाऊ. वैसा ही इसका याची गरज नाही काढायची. हा सेम वैसा ही है ना इधर कुछ. ठीक है. हाँ चलो अभी हेडिंग दो. इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स लेंस. अभी इसमें 6 केसेस है. 4 केसेस आज घ्यायचे आहेत. हेडिंग द्यायचं आहे इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स लेंस. भक्ती लक्ष द्या. इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स लेंस. हाँ तो इधर अगर मैंने जो आपको चार्ट दिखाया ना, तो आपको क्या क्या इसमें आपको क्या क्या लगेगा. ऑब्जेक्ट का पोजीशन कहाँ पे है, इमेज का फॉर्मेशन क्या कहाँ पे है, उसके बाद उसका नेचर क्या है और उसका साइज क्या है. ठीक है, ये 4 बातें आपको लगती है. एमसीक्यू में भी आपको ये पूछते हैं. ठीक है. उसके बाद 3 किंवा 4 मार्काला येईल तर तुम्हाला इमेज फॉर्मेशन पण लागेल. न्यूमेरिकल में भी आपको ये कंसेप्ट लगेगा. ठीक है. तो का ओम तुझ्या बाजू तुझं नाव काय. काल नव्हतंच ना तू. ये लवकर सर, ये लवकर सर. ओम तुलाही यायचं आहे का बोलू. तू बोल बिलकुल त्यांच्यासोबत राहायचं नाही. एकटंच राहायचं नाही तर तुझ्या पॅरेंट्सला बोलवायला लागेल मला. ठीक आहे ओम. फर्स्ट केस लिखना. पोजीशन ऑफ द ऑब्जेक्ट एट इन्फिनिटी. हाँ डायरेक्ट डायग्राम काटू नका, पहले स्ट्रक्चर निकालो. स्ट्रक्चर बोलता हूँ. ये आपका स्ट्रक्चर पहले समझ लो. ये आपका कॉन्वेक्स लेंस है. दिस इज ऑप्टिकल सेंटर. ये इसका फोकल लेंथ f1, प्रिंसिपल फोकस f1. इधर रहेगा आपका f2. दोनों का डिस्टेंस सेम रहेगा. उसके बाद ये है आपका 2f1. मतलब जितना ये है, अगर ये फाई है तो ये भी कितना रहेगा फाई. ठीक है. तो इधर रहेगा आपका 2f1, इधर रहेगा आपका 2f2. ठीक है. आधी हे स्ट्रक्चर काढा, उसके बाद फिर मैं समझाता हूँ. हा डायरेक्ट ते डायग्राम काढू नका. अरे नाही लिहायचं. अजून समजलं नाही तर तुम्ही कसं काय लिहिणार. अरे ते लिहायचं नाही आहे. ते बावळट आहे का रे तुम्ही. पहले डायग्राम का स्ट्रक्चर निकालना है. हाँ मी काढतो, पुढच्या पेजवर काढतो.
हाँ, इधर है आपका ऑप्टिकल सेंटर, इधर आता पेंसिल ने गया, इधर रहेगा आपका F1, इधर रहेगा आपका F2, इधर रहेगा आपका 2F1, इधर रहेगा आपका 2F2। पहला केस नाम लिखा आपने, व्हेन द ऑब्जेक्ट इज एट इंफिनिटी। हाँ देखो, ध्यान दो, देखो इंफिनिटी मतलब बहुत दूर है आपका ऑब्जेक्ट, तो वहां से पहला रे आया, दिस इज पैरेलल टू प्रिंसिपल एक्सिस, दिस इज इंसिडेंट रे। तो हमने रूल देखा, व्हेन इंसिडेंट रे इज पैरेलल टू प्रिंसिपल एक्सिस, तो उसका रिफ्रैक्शन कहाँ से होता है, फोकस से। तो ये जाएगा आपका फोकस से पास होगा, दिस इज रिफ्रैक्टेड रे। ये वाला एरो दिखाना है, इसको आपको आधा मास रहता है, याद रखो, एरो नहीं दाखवले तुमचा मास जातील, ठीक है। सेम दूसरा मैंने लिया, दिस इज पैरेलल टू प्रिंसिपल एक्सिस, तो ये कहाँ से पास होगा, तो ये फोकस से, तो ये एरो दिखाया। हाँ, तीसरा मैं ले रहा हूँ इधर नीचे से, ये वाला आएगा, इसका रिफ्रैक्शन होगा। हाँ, तो ये पास होगा आपका फोकस से, दिस इज इंसिडेंट रे, दिस इज रिफ्रॅक्टेड रे। आणि अजून एक घेतो, ये वाला रहेगा, तो दिस इज इंसिडेंट रे, इसका रिफ्रैक्शन होगा इधर से। तो आपका इमेज का फॉर्म होगा, तो इमेज आएगा आपका यहाँ पे, ठीक है। तो इसका नेचर क्या रहेगा, साइज क्या रहेगा, ये हमको लिखना है, कहाँ पे फॉर्म होगा ये भी हमको लिखना है, ठीक आहे। कळलं आता, हे कळलं। चला हे डायग्राम काढा, मग पुढचं बघू। हा, मग पुढच्या इमेजेस आहेत ना, त्याच्यासाठी लागेल डिस्टेंस। ये डिस्टेंस कितना है F1, तो ये वाला डिस्टेंस कितना रहेगा आपका, म्हणजे हे 5 असेल तर हे किती असेल, 10 असेल, 5 म्हणजे टोटल किती असेल, 10। हाँ, क्योंकि वो पोजीशन के लिए हमको ये लिखना पड़ेगा, F1 2F1, इधर रहेगा F2, इधर रहेगा 2F2। ठीक है, जा निकाला ये। हाँ लिखो यहाँ पे, ये साइड में लिखना। अरे भाऊ, तुला लिहायचं होतं ना, आता सांगतो चल। पहला फर्स्ट पॉइंट लिखना, पोजिशन ऑफ इमेज। मॅडम, मुलींना पण बसवेल ना मी इकडे। पोजीशन ऑफ इमेज, इमेज का पोजीशन कहाँ पे फॉर्म होता है, तो अगर आप देखोगे तो यहाँ पे F2 पे आया है इमेज का फॉर्मेशन, तो मुझे यहाँ पे लिखना पड़ेगा एट फोकस F2, क्योंकि दो फोकस है, एक है आपका F1, एक है आपका F2, तो यहाँ पे F2 लिखने को आपको मास रहेगा, तो एट फोकस F2। साइज ऑफ इमेज, ये इमेज का साइज क्या है, तो ऑब्वियस दिख रहा है आपको, दिस इज पॉइंट साइज, साइज, तो साइज है इसका पॉइंट साइज, या इसको हम बोलते हैं हाईली डिमिनिश। पण तुम्ही हे डिमिनिश लिहू नका, आपने पॉइंट साइज लिखा तो भी चलेगा। हाँ, तो सीबीएसई के बुक में डिमिनिश दिया है, आपके बुक में पॉइंट साइज दिया है, या पॉइंट इमेज, खूब छोटी सी इमेज है। और उसका नेचर रहेगा आपका रियल एंड इन्वर्टेड। हाँ, इन्वर्टेड म्हणजे उल्टा, ठीक है। रियल क्यों, क्योंकि एक्चुअल जो रिफ्रैक्टेड रे है वो मीट हो रहा है, तो जब एक्चुअल रिफ्रैक्टेड रे मीट होता है तो उसको हम बोलते हैं रियल इमेज। इन्वर्टेड म्हणजे उल्टा, अगर ये आपका ऑब्जेक्ट है और इमेज आपको ऐसे मिल रहा है तो इसको हम बोलते हैं इन्वर्टेड, मतलब उल्टा। ठीक है, अभी
पॉइंट साइज है, इसके लिए हमको वो समझेगा नहीं. पुढच्या केस मध्ये तुम्हाला कळेल इन्वर्टेड का मतलब क्या. ठीक आहे. जिनका हो गया पुढचा डायग्रामचा हे काढून ठेवा. हा सेम. लेन्स निकालो, कॉन्वेक्स लेन्स निकालो, F1 F2 दिखाओ, 2F1 2F2 दाखवा. काय काय बेटा. 4 नाही 3 पॉइंट्स आहेत. 4 काय. 4 म्हणजे हा असेल पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, हे असेल पहिला. तुला मी बोलवलं ना इकडे. फोन करू का. फोन करू. ये लवकर चल. लवकर ये चल. मला तर तू सगळ्यात शांत तू वाटलेला. सगळ्यात गप्पा तूच मारतोय. आता आज कोण येणार आहे घ्यायला. घ्यायला कोण येणार आहे. तू नाही. सायकलवर आहे. अशी कामं करायचीच नाही ना, मग असं बसायला लागतं ना. अरे बापरे, तू तर खूपच. तुझा फोटो लावतो उद्यापासून, रोज नमस्कार करतो. जाऊ पुढे. चलो सेकंड स्ट्रक्चर ड्रॉ करो. इकडे बाबा, इकडे इकडे इकडे. आता सवय करून घे पुढे बसायची. सेकंड का स्ट्रक्चर ड्रॉ करना. हाँ लिखो, सेकंड केस का नाम लिखो. बियॉन्ड ऑब्जेक्ट, पोजीशन ऑफ ऑब्जेक्ट. पोजीशन ऑफ ऑब्जेक्ट बियॉन्ड 2F1. अरे शाळेचं नाव खराब केलं रे तुम्ही. प्रबोधिनीचे तुम्ही खरंच. हा तुमच्या सगळ्या टीचर्सचं हेच कंप्लेंट असेल. तुमची बॅच असेलच नाही काय. हाँ चलो, पोजीशन ऑफ ऑब्जेक्ट लिखा. ऑब्जेक्ट का पोजीशन किया हमने बियॉन्ड 2F1. हाँ मतलब 2F1 च्या मागे. हाँ चलो देखो, पहला पहले समझूंगे घ्या मग काढा. पहला अभी क्या होगा, पैरेलल टू प्रिंसिपल एक्सिस. तो ये किया मैंने पैरेलल टू प्रिंसिपल एक्सिस. तो ये कहाँ से पास होगा, फोकस से. तो ये पास होगा फोकस से, ये हमने निकाला. दूसरा अभी मैं पास करूंगा ऑप्टिकल सेंटर से. तो ऑप्टिकल सेंटर से जब पास होगा तो इसका रिफ्रैक्शन होगा क्या, तो नहीं. तो ये सीधा जाएगा इधर. तो ये आएगा. तो यहाँ पे ये वाला रिफ्रैक्टेड और ये वाला रिफ्रैक्टेड कहाँ पे मीट हो रहा है, यहाँ पे मीट हो रहा है. तो आपका इमेज फॉर्म होगा यहाँ पे. ठीक है. तो इसको नाम दूंगा मैं, ये बी वाला पॉइंट है तो इसको नाम दूंगा मैं बी डैश. ए वाला पॉइंट है तो इसको नाम दूंगा मैं ए डैश. कळलं आता. तो ये है आपका ऑब्जेक्ट, ये है आपका इमेज. ठीक है. आता सांगा काय. पहला क्या था, पोजीशन. पोजीशन ऑफ इमेज क्या लिखोगे. अरे बियॉन्ड कुठे है. पोजीशन ऑफ इमेज किसके बीच में है, बिटवीन F2 एंड 2F2. तो यहाँ पे लिखूंगा बिटवीन F2
एंड 2f2। हाँ, दूसरे केस, दूसरा क्या था? साइज स्मॉलर देन द ऑब्जेक्ट। स्मॉलर का याच्यात काय दिलं? स्मॉलर, स्मॉलर ही लिखा है। हाँ, तो स्मॉलर लिखो। और तीसरा क्या होता केस? नेचर। हाँ, एक्चुअल, एक्चुअल है तो क्या रहेगा? रियल। और हमेशा याद रखो, जब भी रियल रहेगा तो रियल के साथ बाय डिफॉल्ट क्या रहेगा? इन्वर्टेड। तो रियल एंड इन्वर्टेड, आणि इन्वर्टेड म्हणजे दिसतंच आहे उलट। ठीक है हर्षित? इन्वर्टेड का मतलब ही समझा, उल्टा। तो मैं यहाँ पे लिखूंगा रियल एंड इन्वर्टेड। नहीं, उद्या मैथ्स, एक सायन्स एक मॅथ्स। मॅथ्स सर म्हटले सिलेबस कव्हर करायचं, पण मीच घेणार आहे मॅथ्स, सर नाही आहेत। अरे, एक मॅडमचं आहे केमिस्ट्रीचं। आज पेपरला ऍड देतो, ठीक आहे? मग तुला कळेल काय आहे। किती फालतू प्रश्न विचारतात। तीसरा केस है, लास्ट वन, लास्ट केस। जिनका हो गया लास्ट केस करा। ऑब्जेक्ट इज ॲट 2f1। हा पण आता वेळ झालाय ना। तिसरा काढा, तिसरा है ऑब्जेक्ट इज ॲट 2f1। हा, इसका नॉर्मली परफेक्ट आता नाही आहे, बघू किती लोकांचं येतं। ऍडजस्ट करून करताय ना मला ऐकलं मी तुमचं। मग ते जोडा, कारण ते डायरेक्ट येत नाही, ते खूप ट्राय केला तरी ते सेम येत नाही। पण अगर परफेक्ट आप लोगे तो आ सकता है, एकदा ट्राय करा। चला जाऊ का? हे झालंय का? ऊपर वाले लोग, हे झालंय बेटा? चलो तिसऱ्याचं स्ट्रक्चर तो ड्रॉ करा लवकर, चला। अरे लास्ट 5 मिनिट्स आहे, लास्ट 5 मिनिट्स। हे झालंय का? ओम झालंय का? हाँ तीसरा, चलो लास्ट वन लिखना। पोजीशन ऑफ ऑब्जेक्ट एट 2f1, मतलब इधर है, 2f1 वर आहे। तू काय काढत नाही का? उपवास आहे का आज? बघू, दाखव किती काढले, बघू किती काढले। काहीच नाही ना? अरे बापरे, काय वेगळं वेगळं कारण सांगायचं। उद्या काढून आण, ठीक आहे? एकदम ॲक्युरेट। हा, काय काय म्हटली ती? तुमचं मॅडम काढताय ना? का आज पण हे करायचंय फक्त? अरे थर्ड वन, थर्ड केस है आपका 2f1। हाँ, तो पहला हमने इंसिडेंट रे लिया पैरेलल टू प्रिंसिपल एक्सिस, तो ऑब्वियस से पास होगा फोकस से। दूसरा हमने लिया ऑप्टिकल सेंटर से, तो उसका रिफ्रैक्शन ही होगा। लेकिन ये रे और ये रे एक जगह पे मिलेंगे, वो मिलते हैं आपका 2f2 पे।
भेटलेत का? नक्की आलं का ते केलं तुम्ही? ऍडजस्टमेंट केली ना? मग त्यालाच ऍडजस्टमेंट म्हणतात. तू केलं का प्रणिता काय? आलं त्या याच्याने बरोबर ते मेजरमेंट घेऊन आलं का? ती बरोबर आहे का पण ते सेम साईज बघ बरं एकदा. जेवायला थांबलं का? जेवण आहे का घरी? मग एवढी घाई काय? हाँ, अरे उसका पोजीशन कहाँ पे? एट टू F2 साइज सेम साइज नेचर क्या है? रियल एंड इन्वर्टेड.